So, once again, good morning, and today we are going to learn once again the noun number. आपल्याला माहिती आहे की नाउन नंबर मध्ये आपण सिंग्युलर आणि प्लुरल बरोबर एकवचने आणि अनेक वचने. आता यामध्ये आतापर्यंत आपण 2 लेक्चर्स मध्ये एक विशिष्ट नियम पाहिले आहेत आणि सांगितलं होतं की या व्यतिरिक्त पण काही एक्सेप्शन किंवा काही रूल्स आहेत जे विशिष्ट शब्दांना लागू होतात, तर त्याबद्दल आपण आज डिस्कस करू. आता पहिला नियम काय पहा की सर्टन कलेक्टिव्ह नाउन्स दो इन सिंग्युलर फॉर्म ऑलवेज यूज ॲज अ प्लुरल्स. म्हणजे काही कलेक्टिव्ह नाउन असे आहेत. कलेक्टिव्ह म्हणजे काय की ज्यांना आपण एकत्रितपणे उच्चार करत असतो, हे की नाही, त्यांना आपण काय म्हणायचं, कलेक्टिव्ह नाउन्स. तर जरी ते सिंग्युलर फॉर्म मध्ये असतील परंतु त्याचा जो वापर आहे तो आपण कसा करत असतो, प्लुरल म्हणजे अनेक वचने करू शकतो, करत असतो. जसं की इथं पहिला वर्ड कोणता आहे, पोल्ट्री. कोंबड्या किंवा बदक जे असतात त्यांचं एकत्रित जे पालन केलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो, पोल्ट्री, बरोबर. तर हा जो कलेक्टिव्ह नाउन आहे जरी हा सिंग्युलर फॉर्म मध्ये दिसत असेल पण तो आपण एका पक्षासाठी वापरला का, नाही, पक्ष्यांच्या समूहासाठी वापरला. दॅट्स व्हाय इट इज अ कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर आहे कॅटल, गुरे. याच्यामध्ये एकच काऊ किंवा बफेलो गेलो का आपण, नाही, सगळ्यांना एकत्रित घेतलं आपण, कलेक्टिव्ह नाउन. सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरला पण त्याचा अर्थ कसा निघतो, प्लुरल मधून. वर्मिन, कीटक. तर कीटक हा शब्द जेव्हा आपण प्रोनाउन्स केला सिंग्युलर फॉर्म वाटतो पण ऍक्च्युअली ते प्लुरल आहे. अशा पद्धतीचे कलेक्टिव्ह नाउन. पीपल, लोक म्हणजे आपण कोणत्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीबद्दल बोललो का, नाही. तर पीपल हा जरी सिंग्युलर शब्द वाटत असेल मात्र तो अनेक जणांसाठी विशिष्ट समूहासाठी वापरलो कलेक्टिव्ह फॅक्टचा नाउन आहे. आणि जेंट्री म्हणजे जे सभ्य लोक आहेत, तर सभ्य लोकांचा समूह घेतला आपण, बट्स. हा शब्द अनेक वचनी वाटतो का, नाही. सर्व शब्द पहा, पोल्ट्री असेल, कॅटल, वर्मिन, पीपल, जेंट्री, हे विशिष्ट समूहाला रिप्रेझेंट करायले, परंतु ग्रॅमॅटिकली जर पाहिलं आपण तर ते एक वचने वाटतात पण त्याचा अर्थ हा अनेक वचने म्हणून आपण घेतलेला आहे प्लुरल फॉर्म मध्ये. त्यानंतर सेकंड याच्यात अ कंपाऊंड नाउन जनरली फॉर्म इट्स प्लुरल बाय ऍडिंग यस टू प्रिन्सिपल वर्ड. एक शब्द वापरला, कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय, मग कंपाऊंड म्हणजे एक संयुग, हे विज्ञानातला शब्द झाला. पण इंग्रजीमध्ये कंपाऊंड म्हणजे काय की जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी एकत्र येतील तेव्हा त्याला आपण काय म्हणू, कंपाऊंड म्हणू, बरोबर. मग आता हे जे कंपाऊंड नाउन आहे तर याचं प्लुरल फॉर्म करताना प्रिन्सिपल वर्ड्स. कंपाऊंड जे वर्ड आहे ना, संयुक्त म्हणू आपण त्याला, तर संयुक्त नावामध्ये एक असं नाउन असतं की जे काय असतं, प्रिन्सिपल वर्ड असतो, म्हणजे मुख्य शब्द असतो. जसं की एक्झाम्पल पहा, कमांडर इन चीफ, यामध्ये मुख्य शब्द कोणता आहे, कमांडर. तर याचं प्लुरल फॉर्म करताना तुम्हाला काय करायचं आहे, कमांडर्स. म्हणजे हा जो प्रिन्सिपल वर्ड आहे त्यालाच यस लावायचा, बाकीचे जे वर्ड आहेत ते कसे ठेवणार आपण, ऍज इट इज. म्हणून कमांडर इन चीफ याचं प्लुरल फॉर्म कसं असेल, कमांडर्स इन चीफ. सन इन लॉ मध्ये सन हा प्रिन्सिपल वर्ड आहे म्हणून याचं कसं होईल, सन्स इन लॉ. सन इन लॉ म्हणजे काय, जावई असतो, तर त्याचा आपण प्लुरल फॉर्म केलं. सून असेल त्यासाठी शब्द काय आपल्याकडे, डॉटर इन लॉ. यामधला प्रिन्सिपल वर्ड कोणता आहे, डॉटर, त्याला आपण एस लावणार, सो त्याचं प्लुरल फॉर्म काय होणार, इन लॉ. ओके. त्यानंतर आहे मेड सर्वंट. आता ह्याच्यामध्ये पहा, जो प्रिन्सिपल वर्ड आहे तो मेड आहे का, नाही, तो कोणता आहे, सर्वंट. सो याचं जेव्हा आपण प्लुरल फॉर्म करू तेव्हा काय, सर्वंटला यस लावायचं, म्हणून काय होईल,
मेड सर्वंट्स, स्टेप डॉटर सावत्र मुलगी. यामध्ये मुख्य कोणता वर्ड आहे? प्रिन्सिपल वर्ड डॉटर आहे, म्हणून याचं प्लुरल फॉर्म करताना स्टेप डॉटर्स म्हणजे प्रिन्सिपल वर्डला काय लावलं आपण? एस लावलं. स्टेप सन सावत्र मुलगा, यामध्ये प्रिन्सिपल वर्ड कोणता आहे? सन. दॅट्स वाय स्टेप सन्स. नंतर मॅन ऑफ वॉर. आता तुम्हाला माहित आहे की मॅन हा शब्द यामधला काय आहे? प्रिन्सिपल वर्ड आहे, मग याचं करताना काय करणार आपण? मॅनचं प्लुरल फॉर्म काय आहे? मेन ऑफ वॉर. आणि तर थोडा चेंज होईल. त्यानंतर पासर बाय वाट सुरू, तर मेन पासर आहे, त्यामुळे याला काय करणार आपण? पासर्स बाय. तर अशा पद्धतीनं काय करायचं की जे कंपाऊंड नाउन आहे, तर कंपाऊंड नाउन मध्ये आपल्याला एका शब्दाला प्लुरल करायचं असतं आणि तो शब्द कोणता घ्यायचा आपण? प्रिन्सिपल वर्ड. प्रिन्सिपल वर्ड घेऊन फर्दर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? प्लुरल फॉर्म लिहायचा आहे. Then many nouns taken from the foreign language keep their original plural form. आता एक लक्षात घ्या, कोणत्याही लँग्वेज मध्ये 100% शब्द त्याच लँग्वेजचे असतात का? नाही. तर काही इतर भाषेचे शब्द सुद्धा त्या भाषेमध्ये असतात. इंग्रजीमध्ये पण तसं आहे. काही लॅटिन वर्ड्स आहेत, लॅटिन नाउन्स, की ज्यांचा आपण प्लुरल फॉर्म बघणार आहे. परंतु हे प्लुरल फॉर्म बघताना आपल्याला समजून घ्यायचं आहे की ते मूळ कोणत्या भाषेतले आहे? लॅटिन भाषेमधले आहे. जसं की फॉर्म्युला माहिती तुम्हाला, फिजिक्स मॅथमॅटिक्स याच्यामध्ये तुम्हाला काय सूत्र दिलेलं असतं है ना, फॉर्म्युला. मग याचं प्लुरल फॉर्म दोन पद्धतीत वापरा, फॉर्म्युली अँड फॉर्म्युलाज. दोन्हीपैकी एक सूची दिलेली असते तुम्हाला. इंडेक्स याचं प्लुरल फॉर्म इंडिसेस, घातांक आहे ना. घातांकमध्ये आपण पाहिलंय की चॅप्टरचं नाव काय आपलं? इंडिसेस होतं, है की नाही? हा बरोबर. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. हे सुद्धा लॅटिन नाव आहे, त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? रेडियाई है ना. तुम्ही न्यूक्लियस पण ऐकलं असेल पहा, केंद्रक असतं न्यूक्लियाय. न्यूक्लियसचं प्लुरल फॉर्म काय असतं? न्यूक्लियाय. मेमोरेंडम निवेदन, त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? मेमोरेंडा. टर्मिनस, तर जिथं समजा रेल्वे स्थानक असेल, बस स्थानक, हे की नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनस. टर्मिनल शब्द ऐकला असेल की नाही तुम्ही, तो टर्मिनस. तर त्याचं प्लुरल फॉर्म काय आहे? टर्मिनाय किंवा टर्मिनेसिस. ओके. आणि इरॅटर म्हणजे काय? त्रुटी असेल तर त्याचं प्लुरल फॉर्म करताना काय वापरायचं? इरॅटा. तर हे जे फॉर्म्युला, इंडेक्स, रेडियस, मेमोरेंडम, टर्मिनस आणि इरॅटम हे सर्वच्या सर्व कोणते वर्ड्स आहेत? लॅटिन वर्ड्स. लॅटिन वर्डचं प्लुरल फॉर्म इंग्रजीमध्ये कसं वापरायचं हे आपण पाहिलं. फायनली पाहू आपण. ठीक आहे, अजून बरेच आहे. ग्रीक संदर्भात बोलू आपण. काही ग्रीक वर्ड्स आहेत, स्पेशली मॅथमॅटिक्स मध्ये जर पाहिलं आपण तर ग्रीक वर्ड्स भरपूर आहेत पहा, ठीक नाही. तर त्या ग्रीक वर्ड्स सुद्धा आपल्याला प्लुरल फॉर्म आला पाहिजे. अक्षर, त्यासाठी काय आहे आपल्याकडं? ऍक्सिस, आणि त्याचं प्लुरल फॉर्म ऍक्सेस. त्यानंतर क्रिसिस म्हणजे संकट, त्याचं प्लुरल फॉर्म क्रिसेस. बेसिक म्हणजे मूलभूत, त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? बेसेस. एनालिसिस विश्लेषण करणे, त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? एनालिसिस. त्यानंतर कंस असतो पहा, कंसासाठी शब्द काय वापरतो आपण? पॅरेंथेसिस. पण त्याचं जेव्हा प्लुरल फॉर्म वापरू पॅरेंथेसिस. हायपोथेसिस म्हणजे एखादं गृहीतक, तर गृहीतके यासाठी काय वापरणार आपण? हायपोथेसिस. त्यानंतर आहे फेनॉमेना म्हणजे एखादी घटना, तर त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? फेनॉमेना. फेनॉमेनॉन म्हणजे एक घटना आणि त्याचं प्लुरल फॉर्म
फेनोमेना. त्यानंतर क्रायटेरियन म्हणजे निकष, त्याचं प्लुरल फॉर्म क्रायटेरिया है ना. जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो प्लांट्स, एनिमल्स वगैरे वगैरे, तर त्याच ठिकाणी स्पेशल प्रकारचा काय वापरतो आपण, क्रायटेरिया. जसं रॉबर्ट विटाकरची 5 किंगडम सिस्टीम, त्यामध्ये सुद्धा बरेचसे क्रायटेरिया आहेत क्लासिफिकेशनचे, है की नाही. तर अशा पद्धतीनं ऍक्सिस, क्रिसेस, बेसिक, एनालिसिस, पॅरेंथेसिस, हायपोथेसिस, फेनॉमेनॉन आणि क्रायटेरियन हे सर्व कोणते नाउन्स आहेत, ग्रीक नाउन्स, ज्यांचा आपण प्लुरल फॉर्म डिस्कस केलं. आणि लास्ट स्लाइड मध्ये आपण काही शब्द पाहू, जसं की इटालियन वर्ड्स आहे डाकूसाठी. काय नाव आहे, बँडिट. तर त्याचं काय येतं, प्लुरल फॉर्म बँडिटी किंवा बँडिट्स. काही फ्रेंच मध्ये सुद्धा आहे, जसं की मॅडम, तर त्याचं काय होईल, मेसडेन्स. बरोबर आहे, काय होईल, मेसडेन्स. नंतर आहे मॉन्सियर. मॉन्सियर म्हणजे महाशय, त्याचं प्लुरल फॉर्म मेसियर्स. आता काही हिब्रू तुम्ही पाहिलं असेल, काही हिब्रू शब्द सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये आलेले आहेत. ओके, मग आता हिब्रू भाषेतील शब्द पहा. पहिला आहे चेराब. चेराबचा प्लुरल फॉर्म काय अर्थ आहे त्याचा, निष्पाप. तर त्यासाठी चेरोबियम किंवा चेरब्स असं प्लुरल फॉर्म वापरायचं. आणि सेरफ म्हणजे काय, तेजस्वी किंवा एक अग्नीसारखा दिसणारा प्राणी असतो, तर त्याचं प्लुरल फॉर्म काय आहे, सेराफिन किंवा सेरेफ्स. तर अशा पद्धतीचे हे प्लुरल वर्ड्स इथे लक्षात, म्हणजे आपल्या थोडक्यात लक्षात आलं असेल की इंग्रजी भाषेमध्ये काही नाउन असे आहेत की जे अदर लँग्वेज मधून ऍज इट इज आहे, मग त्यांचं प्लुरल फॉर्म कसं करायचं आहे की नाही. तर काहींना नियम लागू होत नाही, डायरेक्ट आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं प्लुरल फॉर्म लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा आपण सिंग्युलर आणि प्लुरल बद्दलच बोलणार आहे, ते आपलं शेवटचं लेक्चर असेल. ओके.